तर क्रिएट लेवल कमी झाली आहे आणि आमचा जो डायलिसिस जे होतं ते तुर्तास टळलंय. क्रिएटिन लेवल ही 2 पॉईंटने कमी आली, तर आम्हाला फरक जाणवायला लागला आहे. नमस्कार, मी नाशिकवरून तुषार भोसले. हे माझे वडील अशोक गोविंदराव भोसले. यांना गेल्या 3 वर्षापासून किडनीचा त्रास आहे. जेव्हा क्रिएट लेवल वाढली तर आम्हाला अर्जन्सी एका मोठ्या डॉक्टरनी डायलिसिसचा सल्ला दिला, तुम्ही याच्यावर डायलिसिसला लगेच जा असं. तर आम्ही डायलिसिसला न जाता डॉक्टर आमच्या घरी आले. त्यांनी वडिलांची परिस्थिती चेक केली, सगळे रिपोर्ट चेक केले. ते म्हटले तुम्ही इतक्या डॉक्टरांकडे फिरलेत तर निदान मला 15 दिवस द्या, नाही झाले तर तुम्ही दुसरीकडे ट्रीटमेंट करू शकता. तर डॉक्टरांनी आम्हाला हे औषध सजेस्ट केलंय आणि आम्ही गेल्या 15 दिवसांपासून वडिलांना औषध देतोय. तर क्रिएट लेवल कमी झाली आहे आणि आमचा जो डायलिसिस जे होतं ते तुर्तास टळलंय. म्हणजे ते आम्हाला करायचं नाही. हे औषध आम्ही जेवण पण ते जेवण करत होते, जेवण जायला लागलंय. किडनीचा त्रास होता. मग आम्ही डॉक्टरांनी आम्हाला ब्लड चेक करायचा सल्ला दिला. आम्ही ब्लड चेक केल्यानंतर तर बघितलं की त्यांचं पूर्ण वाढलेलं होतं, क्रिएटिन लेवल. तर आम्ही त्याच्यावर उपचार घेतले आणि नाशिकमधील चांगल्या डॉक्टरांकडून आम्ही गोळ्या चालू केल्या. गेल्या 3 वर्षापासून आम्ही गोळ्या घेत होतो, पण क्रिएटिन लेवल ही काही कमी होत नव्हती आणि त्याच्यामुळे त्यांचं चांगलं फिरणं बंद होतं. पण हे गेल्या 15 दिवसापासून आम्ही हे डॉक्टरांची ट्रीटमेंट घेतोय. त्यांना ते औषध चालू केलं आयुर्वेदिक. तर 15 दिवसात आम्ही ब्लड चेक केलं तर क्रिएटिन लेवल ही 2 पॉईंटने कमी आली, तर आम्हाला फरक जाणवायला लागला आहे. तर आम्ही हे औषध इथून पुढे कंटिन्यू ठेवणार आहेत. धन्यवाद.